आपलं स्वागत आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। अहिल्यानगर रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला। यावेळी भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचे या रेल्वे प्रकल्पासाठी आभार मानले। मोदींनी मराठवाड्याच्या रेल्वेसाठी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये दिल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना पितृपक्षात ही भेट असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात। आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती, ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय। बीड रेल्वे स्थानकाचं लोकार्पण झाल्यानंतर अजित पवारांनी भाषण करत बीडमधील विविध मुद्दे मांडले। यावेळी अजित पवारांनी सभेतल्या हुल्लडबाजांचे कानही टोचले। तुमचे नेते उठले की अरे कधी सुधारणार तुम्ही, जरा आत्मचिंतन करा असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं। तर कशामध्ये आपण वाद घालतोय, कशासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करताय असं म्हणत अजित पवारांनी बीडकरांना सुनावलं। यावेळी मोफत प्रवास आजच्या दिवसापुरताच आहे, कारण आज उद्घाटन आहे, त्यामुळे चांगल्या सवयी लावा असं सुद्धा अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा, परत तिकीट काढून प्रवास करायचा, नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना आता काय पैसे घेताय। आजच्या दिवसापुरतच आहे, कारण आज उद्घाटन आहे, त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्या मुख्यमंत्री जाणाऱ्या मार्गावरील धोकादायक विद्युत रोहित्र कापडानं झाकून ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली। बीड शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर रोहित्र आहेत, जे अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहेत। अनेकदा या ठिकाणी अपघात देखील झाल्याची बाब समोर आली होती आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या विद्युत रोहित्राला झाकून ठेवण्यात आलं। मुंबईतील कबूतरखान्यांवर न्यायालयाने दिलेला निर्णय सर्व नागरिकांवर लागू असल्याचं कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं। कबूतरखान्यांच्या असंवेदनशील वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो, म्हणून यावर कडक नियंत्रण ठेवलं जाईल असं लोढांनी सांगितलं। न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित प्राधिकरणांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। तसंच लोढा यांनी कबूतरांना दाणे टाकण्याच्या प्रकरणावरही भाष्य करत असे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची आवश्यकता व्यक्त केली। कबूतरखानाचा निर्णय हायकोर्ट जे करतील ते सर्वांवर बाध्य माझ्यापर्यंत लागू आहे। कबूतरखानाचा निर्णय हायकोर्ट जे करतील ते सर्वांवर बाध्य माझ्यापर्यंत लागू आहे। राज्य सरकारनं शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल केलाय। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कागदपत्रांची पुन्हा पडताळणी आवश्यक नाही। एकदा विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर तोच दाखला शिष्यवृत्ती अर्जासाठी वापरण्यात येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी वेळ वाचेल आणि त्यांचा शैक्षणिक खर्च कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याच्या संघर्षावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच पार पडलं। डॉक्टर BL धारूरकर आणि डॉक्टर BM कोकरे लिखित पुस्तकाचं प्रकाशन ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते करण्यात आलं। या सोहळ्याला ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा अध्यक्षस्थानी होते, तर संपादक यमाजी मालकर यांची विशेष उपस्थिती होती। हैदराबाद मुक्ती संग्राम मराठवाडा पर्व या पुस्तकात मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची सखोल मांडणी करण्यात आली आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पुण्यात निधन झालंय। वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। गेली 50 वर्ष गजानन मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं। शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते। त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये मोठे ग्रंथ लिहिलेत, जे आज इतिहास क्षेत्रात जगप्रसिद्ध आहेत। शेतकऱ्यांचं संघटन मजबूत नसल्यानं महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात असं वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केलंय। पंजाब हरियाणामध्ये कर्ज असलं तरी जमिनीचा लिलाव होऊ शकत नाही, कारण तिथे शेतकरी संघटना मजबूत असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचं काम सुरू असून त्याला विरोध म्हणून लवकरच मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं वक्तव्य टिकेत यांनी केलंय।
इसमें तो अगर कर्जा है तो पूरे देश में है, लेकिन सुसाइड सबसे ज्यादा महाराष्ट्र में है। तो इसका मतलब ये है कि महाराष्ट्र में किसान संगठन जो है वे मजबूत नहीं है। वहां पर संयुक्त मोर्चा है सब जगह, महाराष्ट्र में भी अब खड़ा कर रहे हैं पूरा उसमें। जिथे जास्त पाऊस झालाय तिथे ओला दुष्काळ जाहीर होणार अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। निकष लागतील तिथे 100% ओला दुष्काळ जाहीर करणार असं गुलाबराव पाटील म्हणाले। हे बघा, 65 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे तिथे दुष्काळ जाहीर होतो, ही सध्या नियमावली आहे। 65 मिलीमीटरच्या वरती एक दिवसात 100 मिलीमीटर पाऊस पडलोय, पण ही प्रोसेस आहे। दुष्काळ जाहीर होणार आणि 100% होणार। ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे तिथे दुष्काळ जाहीर होणार, त्या भागात पाऊस पडला तिथे होणारच। आता तुम्ही सगळ्याच भागात म्हणणार तर शक्य नाही ना, तिथं रिपोर्ट जशी येणार त्या पद्धतीने होणार। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत। विष्णुपुरीच्या 13 दरवाजातून 62,000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असून आता गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नांदेडच्या पंचवटी नगरात नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याचं बघायला मिळालं। अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक कुटुंबांना बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं। वाशिमच्या अनसिंग परिसरासह जवळा गावात काल मुसळधार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे शेतातील पीक वाहून गेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे म्हसरूळ आरटीओ ऑफिस परिसरातील वाघाडी नाल्याला पूर आला। पुराचं पाणी गोदाघाट परिसरात आल्यानं आठवडी बाजार विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं। भाजीपाला धान्य वाहून गेल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवलं। नगर जिल्हा आणि परांडा तालुका यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झालं असून यातून तब्बल 52,500 क्युसेकनं पाणी सीना नदीत सोडल्यानं माढा तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलाय। कोळेगाव धरणासोबत चांदणी तलावातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सीना नदीत येत असल्यानं वाकाव, उंदरगाव, कुंभेज, केवळ, दारफळ, खैराव, रिधोरे, वडशिंगे, तांदुळवाडी अशा अनेक नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय। लातूरच्या निलंगा तालुक्यातील काटे जवळगा गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला। अल्पावधीत आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून संसार उपयोगी साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। गावाच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्याला अचानक पूर आला आणि पाणी गावात शिरल्यानं नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली होती। परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे। सलग 6व्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली असून मानवत तालुक्यात पावसाचा जोर अधिक जाणवला। देवळगाव, अवसार, ताडबोरगाव, सावरगाव, आंबेगाव, सावळी आणि पाळोदी या गावांमध्ये 2 तासांच्या तुफान पावसामुळे रस्ते जलमय झाले असून ओढ्यांना पूर आल्यानं शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झालंय। संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय। गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर बघायला मिळतोय। दरम्यान आणखी काही दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या सरासरीत मोठी भर पडली आहे। 1 जून ते 16 सप्टेंबर दरम्यान मुंबईत एकूण 5,579 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सांताक्रूजमध्ये 3,195 आणि कुलाबा केंद्रात 2,383 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर सध्या सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कायम असून महिन्याच्या अखेरीस सरासरीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं ही अटकेची कारवाई केली। फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली असून 23 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपची 85 कोटींची फसवणूक केल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। तर लोढा ग्रुपचे सध्याचे संचालक आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे सुपुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही राजेंद्र लोढांवर ठेवण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात एका 11 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली। जितू सोनेकर असं मुलाचं नाव असून 15 सप्टेंबरला शाळेत जाण्यासाठी घरून गेला, मात्र पुन्हा घरी परतलाच नाही। त्याच्या मित्रांनी शाळा सुटल्यानंतर जितू कारमध्ये बसून गेल्याचं सांगितलं। यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला असता 2 दिवसांनी
जितूचा मृतदेह सापडला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून जितूच्या वडिलांना शेती विकल्याचे पैसे मिळणार होते ही माहिती शेजारच्याला होती आणि त्यामुळे जितूचं अपहरण केलं। मात्र अपहरणानंतर जितूनं आरोपींना अनेक प्रश्न विचारले आणि घाबरल्यानं आरोपीनं गळा आवळून जितूची हत्या केली। तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। भंडारा शहरातील एम पटेल कॉलेज रोडवर काल रात्री 9च्या सुमारास एका भरधाव पिकअपनं तिघांना धडक दिली। आधी एम पटेल कॉलेज मार्गावर दोघांना धडक दिली, मात्र कारवाईच्या भीतीनं चालक तिथून पळाला। यानंतर एका महिलेला पिकअपनं धडक दिल्याची माहिती आहे। यामध्ये तिघेही गंभीर जखमी झालेत। यानंतर चालकानं पिकअप घटनास्थळीच सोडून तिथून पळ काढला। भंडारा पोलीस या घटनेचा तपास आता करतायत। नाशिकमध्ये एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा धक्कादायक कारण समोर आलं। शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यानं आणि गर्लफ्रेंडला पैशांची गरज असल्यानं 2 उच्च शिक्षित तरुणांनी ही चोरी केली आहे। या सगळ्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। दोघेही आरोपी सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत। या दोघांनाही काल पोलिसांनी अटक केली होती तेव्हा या चोरीमागचं कारण समोर आलं। पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक वयोवृद्ध महिला राहते। त्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून 2 आरोपी या ठिकाणी पळून गेलेले होते। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की ते उपनगरच्या हद्दीत येणार आहे। सदर संशयित इसमांना ताब्यात घेतले। एक आरोपी इंजिनिअरिंग शिकतो, दुसरा हा SYL आहे, मुंबईला जॉब करतो। एकंदरीत त्यांच्याकडे चौकशी केली असता फॉरेक्स जो प्रकार आहे याच्यामध्ये पैसे हरल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकनं 6 वाहनांना धडक दिली आहे। तर या वाहनांमध्ये RTO विभागाचीही गाडी होती। या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत, तर जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। पुण्यात कोथरूड भागात गोळीबार झालाय आणि त्यात 1 जण गंभीर जखमी झालाय। निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे। गाडीला साईड दिली नाही म्हणून गुंडांकडून गोळीबार करण्यात आला। मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे या गुंडांनी हा गोळीबार केल्याचं समजतंय आणि गंभीर जखमींवर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर काहीच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडालेला होता। अगदी गणेशोत्सवाच्या दरम्यानच या टोळी युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं आपण बघितलं होतं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा पुण्याच्या कोथरूडमध्ये गोळीबार झाल्याचं समजतंय। निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून हा गोळीबार झाल्याचं समजतंय। पुढची बातमी बघूयात। नवी मुंबईतील कोपरखिरण्यात एका सलून चालवणाऱ्या युवकावर 6 ते 7 जणांनी कोयत्यानं वार केला। प्रेम प्रकरणाच्या वादातून हा हल्ला झाला असून या प्रकरणी कोपरखिरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर 15 दिवसात दुसरी घटना असल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। मुंबईच्या गोरेगावमध्ये एका महिला कर्मचाऱ्यानं 4 वर्षाच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली। एका नामांकित शाळेतील हा प्रकार असल्याचं कळतंय। चिमुकलीच्या शरीरावर जखमा असल्याचं आढळल्यानंतर तिच्या आजीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेला अटक देखील झाली आहे। दरम्यान शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस पुढचा तपास करतायत। चंद्रपुरातील रहमतनगर भागात असलेल्या महापालिकेच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधून मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅस गळती होतीये। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून क्लोरीन गॅस गळती होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। गॅस गळतीचं प्रमाण वाढल्यानं परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागलाय। त्यामुळे लोकांनी सुरक्षित स्थळी जाण्यास सुरुवात केली। दरम्यान गॅस गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जांभिया गट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली। या चकमकीत 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय। घटनास्थळावर शोध मोहीम चालू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। काही शस्त्र आणि साहित्यही पोलिसांनी जप्त केलंय। दरम्यान मृत महिला नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। गडचिरोलीत पोलीस जवानांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेले जुने स्फोटक साहित्य जप्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय।
कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेकुरबोडी जंगल परिसरात हे स्फोटक साहित्य जमिनीत पेरून ठेवण्यात आलं होतं। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे लेकुरबोडी जंगल परिसरात विशेष अभियान राबवत 3 पथकं आणि BDDSच्या 1 पथकानं ही कारवाई केली आहे। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं 19 सप्टेंबरला राष्ट्रवादी चिंतन शिबिर पार पडणार आहे। नागपूर वर्धा रोडवरील परसोडी गावातील एक्सप्रेस पॅलेसच्या सभागृहात हे शिबिर होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर घेतलं जाणार आहे। या शिबिरात पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री सहभागी होणार आहेत। राज्यातील प्रत्येक विभागात अशा शिबिरांचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अकोल्यात पोलिसिंगच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्रिनेत्र आणि रक्षा या 2 डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आलाय। पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते या तंत्रज्ञानाधिष्ठित प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं। या उपक्रमांमुळे गुन्हेगारांचा डिजिटल डेटा संकलित केला जाणार असून गुन्हा होण्याआधीच प्रतिबंध घालण्यावर भर देण्यात आलाय। यासोबतच अकोला शहरात आधुनिक सीसीटीव्ही कंट्रोल रूमचं उद्घाटनही करण्यात आलं। दरम्यान अलीकडील बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ पकडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात भीषण अपघात झालाय। बाराहाळी नाक्याजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडला। ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळी पिवळी जीपला जोरदार धडक दिली। यानंतर 5 ते 6 मोटरसायकल्सला सुद्धा चिरडलं। या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले असून त्यातील 3घांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय। या अपघातानंतर बाराहाळी नाका परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून घटनेचा पुढचा तपास आता सुरू आहे। हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली। ॲडव्होकेट विनीत धोत्रेंनी याचिका दाखल केली। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची आणि सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र न देण्याची धोत्रे यांची मागणी आहे। हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत जरांगे पाटलांनी घोषणा केली। लवकरच ते या अधिवेशनाची तारीख सुद्धा जाहीर करणार आहेत। आम्ही बांधव खूप विखुरलेले आहेत राज्यात। कधी काळी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आलो पाहिजे, ते पायंडा कधी पडणार आहे। आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ही भेट झाली। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 2 बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या 6व्या दिवशी पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली। यावेळी बंजारा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं सावेंनी सांगितलं। यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला। मागण्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत। काल माननीय मुख्यमंत्र्यांची अनेक बंजारा समाजाचे लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटले होते आणि त्यावेळेस चर्चा झाली की लवकरच त्यांची एक बैठक लावून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सोडवण्याचं असा आम्ही ठरवलेलं आहे। तर पुढच्या आठवड्यात त्याची बैठक लावू। मराठवाड्यातील बीड आणि जालन्यातील बंजारा आरक्षण आंदोलनाचं लोण आता विदर्भातही पोहोचलंय। अकोल्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाभरातून पारंपरिक बंजारा वेशातील महिलांसह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। तर मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक आक्रमक होण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला। यवतमाळच्या उमरखेडमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत असल्यानं ओबीसी समाजानं रोष व्यक्त केला। तसंच हा ओबीसींवर अन्याय असून हा अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय।
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन नाशिक पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत पोहोचले होते। त्यावेळी स्थानिक कंत्राटदारांनी त्यांना घेराव घातला। आम्ही भाजपला मदत केली, पण भाजपमुळे आम्ही बेरोजगार झालो अशी तक्रार कंत्राटदारांनी केली आहे। जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहारच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी गोंधळ घातला। बच्चू कडूंच्या सभास्थळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्यानं बच्चू कडू निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। यावेळी काही काळासाठी इथे गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांनी आंदोलकांना अडवलं, मात्र बच्चू कडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट उघडून आत प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं तयारीला वेग देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागवण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनांवर 605 हरकती दाखल झाल्यात। हिंदूंचा समावेश प्रभाग क्रमांक 4 मधून 5 मध्ये करण्यात यावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे। तर मागणी पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी स्थानिक प्रशासनाला देण्यात आला। महिला आयोग आपल्या दारी या योजनेअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या। ज्या महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणं शक्य नाही त्या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून विविध पॅनल्सच्या माध्यमातून या तक्रारी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तसंच तक्रारींवर काम करून त्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिलांच्या तक्रारीचं निवारण करणार असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात तिथल्या तक्रारदार महिलांच्या तक्रारी ऐकून घेणं आणि त्याच्यावरती कारवाई करत त्या पद्धतीचं नियोजन करून महिला भगिनींना जागच्या जागेवर न्याय देणं, यामुळे खऱ्या अर्थानं आयोग आपल्या दारी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना शिवारातील कैलास लाड, कृष्णा लाड आणि शशिकांत लाड या 3 शेतकऱ्यांनी 8 एकर शेतीत ईगल कंपनीचं सोयाबीन पेरलं होतं। सोयाबीनचं झाड वाढलं, परंतु पिकाला फुलधारणा न झाल्यानं शेंगा तयार झाल्या नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं। आता या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीवर योग्य कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तर प्रशासन यावर काय पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ईगल सोयाबीनच्या बॅग 8 एकरावरील एकाही बॅगला शेंग नाही, फुल नाही, काही उपयोगी झाला नाही। उपासमारीची वेळ आलेली आहे शासनामुळे। ह्या बियाणामध्ये पहा, हे बघा, कुठंच शेंग नाही, पातं नाही, फुल नाही, कुठं काहीच नाही याच्यामध्ये। कल्याणच्या खोणे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाडांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लाभार्थींना धनादेश आणि लोकोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं। आणि यासोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच